अश्वती हे बघ, प्लीज तू या सगळ्यामध्ये पडू नकोस. हा माझा आणि प्रियाचा प्रॉब्लेम आणि मी एकटी हा हँडल करू शकते. मला सगळ्यांना दाखवायचंच आहे ही प्रिया काय चीज आहे ते. कुठे चाललीस प्रिया? शमिका, शमिका माझा हात सोड. शमिका, तुझ्यासारख्या फालतू मुलीला कितीही मोठी शिक्षा केली ना प्रिया, तरी ती कमीच आहे. तुला काय वाटलं खोटं बोलून तू मला आणि अभिला वेगळं करू शकलीस? अजिबात नाही. एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया, कुठल्याही स्त्रीच्या प्रेमाला कधी आव्हान नको करूस, कारण ती स्त्री तिचं प्रेम वाचवण्यासाठी काहीही करू शकते. काहीही. तू माझ्या प्रेमाला आव्हान केलंस, ते हिरावून घेण्याचा प्रयत्न केलास तू, पण मी तुला हे कधीही करू देणार नाही. माझ्या प्रेमाची ताकद काय ना हे अजून तुला माहिती नाहीये प्रिया, कारण प्रेम काय असतं हेच तुला माहिती नाही आणि तुला ते कधीच कळणार नाही. आता एक गोष्ट लक्षात ठेव, अभि त्याचं प्रॉमिस तर पाळेलच, पण आज मी तुला एक प्रॉमिस करते. हा जो तुझा नकली चेहरा आहे ना, हा सगळ्यांसमोर मी एक दिवस नक्की आणून दाखव. आय स्वेअर प्रिया, तू काय चीज आहे ना हे मला एकदा सगळ्यांसमोर आणूच दे, मग बघ. You just wait for that day. अभि, इतकी काळजी वाटत होती ना मला तुझी. डोंट वरी, मला बाळाविषयी पण कळलं. काही काळजी करू नकोस. एकदम टुणटुणीत आणि गुटगुटीत होणार आहे आपलं बाळ, अगदी तुझ्यासारखा. आणि तू कधी होणार आहे असा टुणटुणीत? किती खराब झालास तू. खूप दगदग झाली का रे तुझी? छे ग, तिथे तर आराम होता मला. खरी दगदग आता सुरू होते. शमिकाच्या वडिलांनी माझ्यासाठी काही अटी ठेवल्या, म्हणजे त्यांच्या मुलीच्या लायक मी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमचं लग्न होणार नाही. माझ्या नावापुढे किमान एखादी कंपनी, एखाद्या फर्मचं नाव आलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. मला माहिती आहे माधुरी, पण हे सगळं मला ऍक्सेप्ट करावं लागतंय. अभि, तू त्यांची अट नक्की पूर्ण करशील, खात्री आहे मला. मला पण आई बाबांचा दोघांचाही सपोर्ट आहे, त्यामुळे यातून मी नक्की मार्ग काढेन. चल जाऊ दे, ते सोड. तू काळजी घे, आराम कर. मी संध्याकाळी परत येतो भेटायला. ओके? हे सगळं कधी संपणार आहे कुणास ठाऊक. त्या शमिकाच्या वडिलांनी
एका महिन्यात त्याला 1,00,000 रुपये कमवायला सांगितले. दया माया काय नाहीच माझ्या पोराची. सकाळी सकाळी बिचारा काम शोधायला बाहेर पडलाय. कसं होणार ग माझ्या पोराचं? माझा अभिवर पूर्ण विश्वास आहे. तो नक्की यशस्वी होईल. अगं माझाही त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे, पण सारखी त्याच्यावर संकट येत राहिली आहेत. एक संकट गेलं तर दुसरं तयार असतं, चालूच आहे आपलं. शमिका, बाळा कशी आहेस? ठीक आहे. खरं तर डॅडने अभिशी भेटायची आणि बोलायची बंदी केली आहे मला. पण तुमच्याशी माझं जे काही नातं आहे ते इतक्या सहजासहजी नाही ना तुटू शकत. तुम्ही मला जे प्रेम दिले ते माझ्या कुटुंबाने नाही दिले. काल जो काही प्रकार घडला मला माहितीये की सगळ्यांना त्याचा खूप त्रास झाला असेल. जमलं तर माफ करा मला. अगो पण त्यात तुझा दोष नाहीच आहे. चूक तुझी नाहीये, पण भोगावं कुणाला लागते? माझ्या पोराला. परीक्षा कुणाला द्यावी लागते? माझ्या अभिला. त्रास कुणाला द्यावा लागतोय? माझ्या पोराला. आणि पर्यायाने आम्हाला सुद्धा. या घराला खरोखरच त्याची गरज होती तेव्हा तो इथे नव्हता. आणि आता आलाय तो सुद्धा चिंता घेऊन. आणि अभिच्या काळजीपोटी माझ्या सुभाषला सुद्धा चिंता लागून राहिली. चुका कोण करते आणि भोगतय कोण? असं का म्हणताय सासूबाई? अभिला भोगायला लागतं खरं आहे, पण शमिकालाही त्रास होतोय ना. अभिला त्रास झाला तर निदान त्याच्याबरोबर आपण सगळे आहोत, पण शमिकाच्या बरोबर तिचं असं कोणीच नाहीये सासूबाई. शमिका, मला काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. आणि सासूबाई काही म्हणल्या ना तरी आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत. खरंच काळजी करू नकोस. आई आई अभि कुठे आहे? तो कुठेतरी इंटरव्ह्यूला जायचा होता. काय मी नाव सांगितलं? अशोक इंडस्ट्री किंवा असं काहीतरी.
तुम्ही जाऊ शकता. एक्सक्यूज मी, येस, मी इंटरव्ह्यू साठी आलोय. काय नाव तुमचं? त्याचं नाव अभिजित पेंडसे आहे. ओके, तो बाहेर आलेला आहे. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं ना की मी अनिरुद्ध राजेंची मुलगी आहे. आणि तुम्हाला माहिती आहे ना, तुमचा बिझनेस आमच्या सप्लायवर चालतो. हो, ते मला माहिती आहे. सो प्लीज हा जॉब तुम्ही अभिजितलाच द्या. मी विनंती करते तुम्हाला. ठीक आहे. थँक्यू. ओके सर. एक्सक्यूज मी, अभिजित पेंडसे, तुम्ही आज जाऊ शकता. थँक्यू. मे आय कम इन सर? प्लीज सीट. थँक्यू सर. सर, तुम्ही माझा बायोडेटा वाचलाच असेल. मी माझं MBA. ते मला माहित आहे. यू आर परफेक्ट फॉर दिस जॉब. तुम्ही उद्यापासून जॉईन करू शकता. रिअली? या. थँक्यू सर. थँक्यू सो मच. थँक्स. नाही, मी शमिकाला फोन सुद्धा करू शकत नाही, भेटूही शकत नाही. मी कसं सांगू तिला की मला हा जॉब मिळालाय? एक काम करतो, मी घरी सांगतो. तिला तिथून कळेलच. जे कॅन्डिडेट्स आले आहेत त्यांना परत पाठव. पण का सर, सिलेक्शन झालंय का? हो, जे आपल्याला बिझनेसमध्ये फार मोठा सप्लाय करतात त्यांच्या मुलीचा फोन आला होता. काय नाव तिचं ते? शमिका राजे. त्यांनी अभिजित पेंडसेंसाठी शब्द टाकलाय आणि त्यामुळे आपल्याला त्यांचंच नाव फायनल करावं लागेल. आपल्याकडे दुसरा कुठचाही पर्याय नाहीये. तर त्यांचं नाव तू फायनल कर आणि बाकीच्या कॅन्डिडेट्सना परत पाठव. ओके? डॅड, डॅड, बोल. पुढे काय झालं? कशाबद्दल विचारते तू? डॅड, मी हो, तुला सांगायचं राहून गेलं होतं. पोलिसांच्या बरोबर बोलणं झालंय माझं. लवकरात लवकर अविनाशला ते शोधून काढतील. कमिशनर साहेब सुद्धा माझ्या टचमध्ये आहेत आणि संध्येला कुठल्या प्रकारची कारवाई होणार नाही असं आश्वासन त्यांनी दिलंय मला. थँक्यू डॅड. थँक्यू सो मच. थँक्स. प्रिया, सगळं संपलं.
वाऱ्याच्या एखाद्या छोट्याशा झुळकी बरोबर पत्त्यांचा बंगला जसा विखुरला जावा तशी माझी फॅमिली पण माझी स्वप्न ही त्या पत्त्यांच्या बंगल्यांसारखी कधीच तकलादू नव्हती का? कधीच तकलादू नव्हती. खूप खूप प्रचंड मोठ्या कष्टाने हे सगळं वैभव उभा केलं होतं मी. माझ्या मुली माझ्यापासून दूर गेल्या. फार विचित्र विचित्र असं काहीतरी वाटायला लागले आता. आशू, शमिका या दोघींना का कळत नाहीये की तो अभिषेक अतिशय वाईट मुलगा आहे? का दोघी जण त्याच्या नादाला लागलेले आहेत? ते सगळं त्याच्यामुळे झाले. तो तुझ्याबरोबर इतका चीप वागला. प्रिया, मला प्रश्न पडला की या अभिषेकचं मी काय नुकसान केलं होतं का? मी त्याचं कुठलं नुकसान केलं होतं म्हणून माझं सगळं जग तो असा हळू पोखरत तरी सगळं जग माझं होत्याचं नव्हतं करून. या सगळ्या गोष्टींसाठी तो अभिजितच कारणीभूत आहे. हां, हॅलो, मी शमिका राजे बोलते. आत्ताच थोड्या वेळापूर्वी मी अभिजित पेंडसेंविषयी तुमच्याशी बोलले होते. हां, झालं का त्यांचं अपॉइंटमेंट लेटर रेडी? आणि कधीपासून जॉईन होत आहेत ते? ते 2-1 मिनिटात येऊन आमच्याकडे आमचा जॉब रिजेक्ट करून गेलेत आणि आम्हाला सांगून गेले थँक्यू, आम्हाला हा जॉब नाही करायचा आहे. आणि मी बाकीच्या कॅन्डिडेट्सना सुद्धा परत पाठवलं आहे. आता मी काय बोलणार, तुम्हीच सांगा. अभिने असं का केलं? मी माझा शब्द टाकून हा जॉब त्याला मिळवून दिला होता आणि तो त्याने रिजेक्ट केला का? मी इथे आलोय खरा, पण डॅडने अट घातली की शमिकाशी बोलायचं नाही. मी कसं सांगू तिला की जे काही घडलंय ते चूक आहे? तिचे इंटेन्शन चांगले असले तरी यापुढे असं वागताना तिने आधी विचार केला पाहिजे. कसं सांगू हे सगळं तिला? ताई, ते साहेबांनी त्यांची गाडी गॅरेजला द्यायला सांगितली. ताई. दादा, नाव काय तुमचं? शामू. शामू दादा, तुम्हाला मी काय सांगतोय जरा लक्ष देऊन ऐका प्लीज. हे बघा, कुठल्याही पुरुषासाठी स्वाभिमान आणि सक्सेस या 2 वेगळ्या गोष्टी असतात आणि फार महत्वाच्या गोष्टी असतात. आणि दोन्हींपैकी एक जरी नसली ना तरी तो बेचैन होतो. एकदा आधीच मी यशस्वी नाहीये. हे बघा, तुम्हाला ऍक्सिडेंट नंतर चालणाऱ्या माणसाला जर मदत करायची असेल ना आणि तुम्ही त्याला खांदा दिलात तर त्या कुबड्या ठरतात. पण त्याच माणसाला जर त्याच्या वेदनांवर मात करून तुम्ही चालायला प्रवृत्त केलं तर ती खरी मदत ठरते. लक्षात येतंय ना तुम्हाला मी काय म्हणतोय? हे बघा, आधी ही लढाई आमच्या दोघांची होती, आता ती माझ्या एकट्याची आहे. आणि जर यामध्ये मी यशस्वी ठरलो नाही तर माझं हसं होईल, आमच्या दोघांचं हसं होईल, आमच्या प्रेमाचं हसं होईल. काळजी घेणं आणि काळजी करणं या दोन्हींमध्ये फरक आहे.
शामू दादा, तुम्ही समजून घ्या मी काय म्हणतोय ते. हां, कळलं साहेब, कळलं. आणि ज्यांना कळायचं त्यांना पण कळलं. तुम्ही जे बोलताय ते सगळं कळतंय मला. तुम्ही बोला बोला. आणि ज्यांना बोलायचं त्यांना पण कळतंय बरं का. बोला तुम्ही. ज्याला सांगायचं होतं त्याला कळलं असेल तर चांगलंच आहे. मला फक्त एवढंच सांगायचं आहे शामू दादा, की कोणाच्याही स्वाभिमानाला धक्का लागेल अशी मदत करू नका. कारण अशी मदत घ्यायला मी एवढा लाचार नाहीये आणि इतका स्वार्थी पण नाहीये. शामू दादा, माझा जसा माझ्या प्रेमावर विश्वास आहे तसाच माझ्या क्षमतेवर सुद्धा आहे. आणि समोरच्यानं सुद्धा तोच विश्वास माझ्या क्षमतेवर ठेवावा असं मला वाटतं. तो विश्वास मला हवाय. मदतीच्या कुबड्या नकोयत. कळतंय ना तुम्हाला मी काय म्हणतोय?